नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. संसदेचं विशेष अधिवेशन याची घोषणा झालेली आहे आणि ते अधिवेशन आता संपन्न होणार आहे. पण या अधिवेशनातील महत्वाच्या काही बाबी तुम्ही नोटीस केल्यात का? त्या कुठल्या बाबी आहेत त्याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच आहे. पण आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्राला पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर अशा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करू शकता आणि तुमचं मतही मांडू शकता. तर आपला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे संसदेचं विशेष अधिवेशन. आता यातल्या कुठल्या बाबी ज्या आहेत त्या मला महत्वाच्या वाटतात हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. पण तुमचं याबद्दलचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संसदेचं विशेष अधिवेशन जेव्हा घोषित झाली तर तो वेळ तुमच्या लक्षात आहे का? आय एम शुअर नक्कीच लक्षात असेल, कारण मुंबईमध्ये त्यावेळेस इंडिया आघाडीची महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पाडत होती आणि ती बैठक सुरू होण्याच्या काही वेळा आधीच विशेष अधिवेशनाची घोषणा झाली. आणि त्यानंतर काय झालं तर अनेक माध्यमांमध्ये या विशेष अधिवेशनावर विविध पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगवल्या गेल्या. अर्थात मुख्य प्रवाहातील माध्यमांनी या चर्चा खूप महत्वाच्या असल्याचं भासवत त्यावर विविध विषयांवर चर्चा घडवून आणल्या. तर हे अधिवेशन खरंच इतकं महत्वाचं होतं का? ते आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या अधिवेशनाची घोषणा तर झाली, पण कुठल्याही प्रकारचा अजेंडा जो आहे तो सर्क्युलेट केला गेला नाही आणि त्यासाठीच म्हणून विरोधी पक्षांनी टीका सुरू केली. पण असं झालं, खरं तर विरोधी पक्षाचं हे कामच असतं की त्यांनी टीका करणं हे अपेक्षितच असतं. पण या टीकेनंतर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी विरोधी पक्षाचे जे नेते टीका करत होते त्यांच्यावरच टीकास्त्र त्यांनी सुरू करणारे चर्चासत्र जे आहेत ते आपल्या प्लॅटफॉर्मवरनं घेताना आपल्याला दिसून आले. तर हा झाला दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे टायमिंग, या विशेष अधिवेशन घोषित करण्याचं जे टायमिंग जे साधलं गेलं त्यातून काय झालं तर इंडिया आघाडीची जी काही बैठक होती या बैठकींमध्ये काय चर्चा झाल्या किंवा काय महत्वाच्या घोषणा झाल्या किंवा काय याच्यातनं निष्पन्न झालं या सगळ्याबद्दल चर्चा करण्याऐवजी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी चर्चा घडवून आणली आणि हे अधिवेशन कसं असेल याविषयी त्यांनी चर्चा केली. या बरोबरीनं तिसरी महत्वाची, अतिशय महत्वाची आपल्याला मानावी लागेल, कारण ती आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे अशी गोष्ट, आणि ती म्हणजे या अधिवेशनात नक्की काय होणार याबद्दलच्या अनेक अफवा माध्यमातूनच पसरवल्या गेल्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर थोडस तुम्हाला आठवतंय का वन नेशन वन इलेक्शनची घोषणा? तर वन नेशन वन इलेक्शन हे आलं कुठून? कुठल्याही प्रकारच्या अजेंड्यावर, कार्यक्रम पत्रिकेवर ते नसताना या पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमधनं केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे या अधिवेशनात काय होणार याच्या अफवाच एक प्रकारे माध्यमातून पसरवल्या गेल्या आणि त्याचं मुख्य उदाहरण जे आहे ते म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा. आता कुठलाही अजेंडा सर्क्युलेट न करता हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं म्हणून विरोधी पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली. जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीनं ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली त्यांच्यावरच टीका करणारे शो जे आहेत ते मुख्य प्रवाहाच्या माध्यमातून प्रसारित केल्याचं आपल्या सगळ्यांना दिसून आलं. यानंतरचा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा या अधिवेशनाचा अजेंडा सर्क्युलेट केला गेला तर त्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून आलं की देशाच्या 75 वर्षाच्या वाटचालीबाबत साठी हे अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या बरोबरीनं काही बिलांची ही चर्चा होणार आहे.
तर ही बिलं कुठली आहेत? तर निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये चीफ जस्टिस यांना वगळण्यासंदर्भातलं महत्वाचं बिल जे आहे ते यामध्ये येणार आहे. या बरोबरीनं फेक न्यूजवर आपण आत्ताच ज्याविषयी चर्चा केली त्या फेक न्यूजवर काही कंट्रोल आणता येईल का, या पद्धतीचं बिल जे आहे ते या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये आपल्याला मांडण्यात येणार असल्याचं दिसलंय. या बरोबरीनं एक महत्वाचं बिल जे आहे ते म्हणजे महिला आरक्षण संदर्भातलं बिल. हे येणारे अशी चर्चा आहे, मात्र ते कुठल्याही कार्यक्रम पत्रिकेवर या बिलाचा उल्लेख आपल्याला अजूनही दिसून येत नाहीये. त्यामुळे हे बिल येणार आहे की नाही येणार आहे याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आपल्याला दिसतंय. तर ही जी बिलं जी कार्यक्रम पत्रिकांमध्ये मांडण्यात आलेली आहे, या बिलांसाठी खरंच विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज होती का? अशा पद्धतीची टीका आणि एक प्रश्न आता उपस्थित होताना आपल्याला माध्यमांमधून दिसून येत आहे. हे सगळं जे झालं ते आपण हिस्ट्री बद्दल बोलतोय, म्हणजे अधिवेशनाची घोषणा आणि त्यानंतरची जो काही कालावधी आहे त्याच्या प्रोसेस मधल्या या गोष्टी आपण बोलतोय. पण ह्या अधिवेशनाबद्दलची एक महत्वाची बाब जी अजूनही फारशी काही आपल्याला चर्चेत आलेली दिसत नाही किंवा कदाचित तुम्हीही ती नोटीस केली नसेल, ती म्हणजे गणेश चतुर्थीच्या दरम्यान हे विशेष अधिवेशन बोलवलं गेलेलं आहे. आणि अर्थात महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनीही याबाबत खूप टीका केलेली आहे. याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि त्यामुळे अर्थातच इथलचे लोकनेते असतील आणि त्याबरोबरीनं जनता जी आहे ती यामध्ये व्यस्त असते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी ती टीका केलेली होती. पण ही टीका जरी केलेली असली तरी या टीकेपुढची एक बाब जी आहे ती आता समोर येताना आपल्याला दिसते आणि ती नवीन गोष्ट म्हणजे ह्या अधिवेशनातील पहिला दिवस जो आहे तो साधारणतः जुन्या संसद भवनात होणार आहे आणि दुसरा दिवस जो आहे तो नवीन संसदेमध्ये होणार आहे. अशी एक बाब आता समोर येताना आपल्याला दिसते. मग दुसरा दिवस जर संसदेमध्ये घ्यायचा होता तर हा एक प्रकारे मुहूर्त साधण्याचा प्रयत्न आहे की काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मुहूर्त साधण्याचा जर प्रयत्न असेल तर यासाठी टीका करण्याची गरज आहे का? तर अगदीच नाही. कारण कुठल्याही धार्मिक भावना, आस्थापना असतील यांना तसा आपण विरोध करण्यात योग्य नाहीये, कारण आपल्याला आपल्या संविधानाने हे अधिकार दिलेले आहेत. पण जेव्हा आपण शासकीय कुठल्याही अधिवेशनांबद्दल बोलतोय किंवा शासकीय कार्यक्रमांबद्दल बोलतोय, अशा वेळेला आपल्याला मुहूर्त साधण्याचा हा प्रकार जो आहे तो फारसा काही उचित नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याचं कारण आहे की ज्या धर्माचा मग पंतप्रधान असेल त्याच धर्माचं वर्चस्व आहे की काय, असाही प्रश्नचिन्ह या निमित्ताने मग उपस्थित होण्याची चिन्ह आपल्याला दिसून येत आहे. कारण शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा शासकीय कार्यक्रमांबाबत सातत्यानं मुहूर्त साधण्याचा जो काही प्रयास केला जातोय हा काही फारसा योग्य नाहीये. याचं कारण असं आहे की शासकीय कार्यक्रमांमध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म वारंवार रिफ्लेक्ट होणं हे काही फारसं योग्य नाहीये आणि ते योग्य आपल्या लोकशाहीसाठी किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानासाठी नाहीये. आणि याबद्दल आता दबक्या स्वरात का होईना पण टीका सुरू झालेली आपल्याला दिसून येते. तर या सगळ्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या संसदेचं जे विशेष अधिवेशन आहे त्याबद्दलच्या आहेत. या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे? या बाबी तुम्ही आधी नोटीस केल्या होत्या का? आणि तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा. आणि या बरोबरीनं मॅक्स महाराष्ट्रवर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत, कुठल्या प्रकारची माहिती तुम्हाला आवश्यक वाटतेय तीही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.